नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते तुमचं मराठी लाईफ इन UK या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर 2 आठवडे खूप बिझी गेलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ करायला तर अजिबात वेळ सुद्धा मिळालेला नाही. आणि आत्ताच मुलांना सुट्टी लागलेली आहे, स्कूल संपलेलं आहे त्यांचं. तर इकडे उन्हाळी सुट्ट्या चालू झालेल्या आहेत. जरी इकडे सुट्ट्या लागल्या असल्या तरी नेक्स्ट स्कूलचं युनिफॉर्म वगैरे आत्ताच घ्यावं लागतं मुलांना, कारण आता इथे ऑफर वगैरे चालू असतात आणि नंतर जर घ्यायला गेलं तर मग साईज वगैरे मुलांना भेटत नाही. म्हणून आम्ही आज ॲझडाला चाललो आहोत. ॲझडा इथून ना आम्हाला 25 मिनिट्स वॉक आहे. तर आरवने सायकल घेतलेली आहे, तो सायकल चालवणार आहे तिथपर्यंत. आणि तुम्हाला दाखवते मी ते स्टोअर कसं आहे. खूप मोठं स्टोअर आहे तिथे, बऱ्यापैकी होलसेलमध्ये सुद्धा सामान भेटतं आणि क्लोथ्स वगैरे पण आहेत तिथे. चला तर मग आमच्या सोबत. आणि जाता जाता मी तुम्हाला व्ह्यू पण दाखवते. खूप छान व्ह्यू आहे, चालताना असं काही वाटतच नाही. 25 मिनिट्स कसे संपले कळत सुद्धा नाहीत. चला तर मग माझ्यासोबत. तर आता इथे तुम्ही पाहू शकताय बीचवर ऑन द बीच असं म्युझिक शोज इथे चालू आहेत. जवळपास हे आता 2 आठवडे झालं आहे, माहित नाही अजून किती दिवस असणार आहे. पण रात्री 10 वाजेपर्यंत तरी म्युझिक चालू असतं. खूप छान गाण्याचा आवाज येत असतो घरी. आणि तर आता इथून असं आम्ही जाणार आहोत ब्रायटन मरीनाला. तर ॲझडा हे स्टोअर ब्रायटन मरीनामध्ये आहे आणि असाच व्ह्यू आहे समुद्राचा जाताना. खूप छान वाटतं वॉक करताना. तर आता ना वीकेंड असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे, पाहू शकताय. आणि इकडे म्युझिक शो असल्यामुळे सुद्धा. आणि पाहू शकता इथे पार्किंग फुल आहे. आणि ही अशी ना सायकलसाठी लेन आहे स्पेशल, त्यामुळे ना सायकल चालवणाऱ्यासाठी खूप इझी पडतं. तर या लेनला मेडियारा टेरेस असं म्हणतात. आणि तुम्ही पाहू शकता इथं लिफ्ट बांधायचं काम चालू आहे, जेणेकरून मग खाली पटकन येता येईल आपल्याला. नाहीतर खूप चालावं लागतं. चांगली गोष्ट आहे की इथे लिफ्ट होत आहे. इथे योगा क्लासेस आहेत, जिम आहे आणि स्विमिंग पूल सुद्धा आहे इथे.
येलो वेव्ह कॅफे आणि व्हॉलीबॉल कोर्ट सुद्धा आहे इथे. तर इथे ना येलो वेव्ह हा एक कॅफे आहे. तर इथे बर्थडे पार्टीज वगैरे पण होतात. तर आम्ही रिसेंटली इथे आलो होतो आणि त्यावेळेस आराध्याने इथे आईस लॉली खाल्ली होती, म्हणजे आईस्क्रीम, आणि आता तिला ते हवंय म्हणून आम्ही तिकडे निघालोय. तर इथे हा ना ट्रेनसाठी सिग्नल आहे. तर छोटासा सिग्नल आहे आणि आताच ट्रेन गेलेली आहे इथून, आणि इथून आपल्याला असं जायचंय क्रॉस करून. तर इथे थोडा वेळ थांबल्यानंतर आता ट्रेन येत आहे. दाखवते मी तुम्हाला, ट्रेन आलेली आहे इथून. तर इथे मुलांसाठी मिनी गोल्फ कोर्स आहे आणि खूप छान आहे हा. तर आपल्याला आता वॉक करण्यासाठी इथे पेबल्स मधून अशी ट्रेल आहे. अशीच ट्रेल पूर्ण तिथे ब्रायटन मरीना पर्यंत आहे. तर इथे ब्रायटनमध्ये ना खूप टूर्स येतात आणि तुम्ही टूर बसेस पाहू शकताय. या एरियामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात पेबल्स आहेत. असा ढीग आणि ढीग साचलेला आहे. आता इथून फक्त 10 मिनिटाचं अंतर राहिलेलं आहे. पुढे त्या तुम्हाला समोर बिल्डिंग्स दिसत असतील. तर तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला आणि इथूनच असं ब्रायटन मरीना दिसतो. तर आपण इथे आता ब्रायटन मरीना इथे पोहोचलो आहोत. तर तुम्ही पाहू शकताय इथे वेलकम टू ब्रायटन मरीना म्हणून, आणि इथून असं खालून जायचं आहे. मग पुढे ॲजडा हे सुपर स्टोअर आहे. आपण ॲजडा सुपर स्टोअर मध्ये पोहोचलो आहोत आणि आतमध्ये जाण्यासाठी ही आपल्याला कार्ट घ्यायची आहे. तर याच्यामध्ये ना 1 पाऊंड घालावा लागतो आणि 1 पाऊंड घातल्यानंतर मग तो लॉक निघतो आणि मग आपण ती कार्ट घेऊन जाऊ शकतो आतमध्ये.
मध्ये गेल्यानंतर आपल्याला डायरेक्टच वरच्या फ्लोअरवर जायचं आहे, कारण युनिफॉर्म्स, क्लोथ्स वगैरे सगळे वरच्या फ्लोअरवर आहेत. इथे पाहू शकता तुम्ही युनिफॉर्म्स आहेत मुलांसाठी. शर्ट्स आहेत, व्हाईट शर्ट्स. इथे ब्ल्यू शर्ट्स आहेत. आराध्याला हा युनिफॉर्म घातला होता आणि आम्ही पाहत होतो की तिला हा व्यवस्थित बसतोय का नाही. ती खूप खुश होती. असे स्कूल बॅग्स पण आहेत इथे. तर स्कूलसाठी ना ब्लॅक कलरचे शूज लागतात, म्हणजे ट्रेनर्स लागतात. तर ते पण आहेत इथे अवेलेबल मुलांसाठी, मुलींसाठी. तर इथे तुम्ही पाहू शकताय स्टेशनरी सामान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे आणि खूप स्वस्त पण आहे. इथे मुलांना स्कूलमध्ये स्टेशनरी अवेलेबल असते. आपण घरातून घेऊन जाण्याची काही आवश्यकता नसते. पण हे आपलं घरात काहीतरी करण्यासाठी वगैरे, होमवर्क वगैरे करण्यासाठी वगैरे आपण घेऊ शकतो मग हे. तर इथे तुम्ही पाहू शकताय लंच बॉक्सेस आहेत, वॉटर बॉटल्स आहेत. असे खूप सारे वेगवेगळे प्रकारचे आहेत इथे. तर आम्ही आता सेल्फ चेकआउटच्या काउंटरवर आलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता आमचं सामान किती झालेलं आहे. युनिफॉर्म तर घेतलेले आहेत, पण भरपूर काही घेतलेलं आहे बाकीचं सामान. तर इथे जाताना कार्ट अशी परत ठेवावी लागते आणि आपला 1 पाऊंड परत घ्यावा लागतो.
तर हे असं लॉक काढायचं आणि 1 पाऊंड मग बाहेर येतो तो आणि मग ते घ्यायचं आपण. इथे अशी सायकलला लॉक लावून ठेवायची सायकल आणि आज जायचं शॉपिंगला. तर आत्ताच आमची शॉपिंग झालेली आहे, भरपूर अशी 2 बॅगा झालेल्या आहेत. आणि मी आता तुम्हाला घरी जाऊन दाखवते की आम्ही कशा प्रकारचे युनिफॉर्म्स वगैरे घेतले. आणि आता आम्ही दुसऱ्या वेने जाणार आहे, जे की थोडंसं इझी पडतं आम्हाला. चला तर मग जाऊयात आता घरी. खूप हवा आहे त्यामुळे मी केस बांधलेले आहेत, खूप केस उडत आहेत. तुम्ही इथून ना व्ह्यू पाहू शकता, किती छान दिसतंय. दाखवते तुम्हाला मी. तर आम्ही आता दुसऱ्या वेने आलो आहोत. इथून असं खालून आम्ही वर आलो आहोत आणि असा स्ट्रेट आता रोड आहे जायला. म्हणजे मेन जो रोड आहे तिथून आता आम्ही जाणार आहे. मगाशी आपण तिथून खालच्या लेन वरून आलो होतो, आठवते का बघा तुम्हाला? आणि इथे असा वरून रोड आहे. तर वरून हे मिनी गोल्फ कोर्स आणि म्युझिक शो वगैरे कसं दिसतं तुम्ही पाहू शकता. आणि तिथे ना छोटासा प्ले एरिया पण होता मुलांसाठी. ती क्लिप माझी राहून गेली काढायची, तुम्ही पाहू शकताय. आणि ब्रायटन पियर वगैरे किती छान दिसतं इथून. इथे आता ना म्युझिक शो चालू झालेला आहे. पहा, तुम्ही पाहू शकताय गर्दी किती झालेली आहे. झूम करून दाखवते मी तुम्हाला. तर आत्ताच आम्ही घरी आलो आणि मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते की आराध्यासाठी मी युनिफॉर्म्स घेऊन आलेली आहे ते. तर पाहू शकताय तुम्ही, असे आहेत हे. आणि हे ना आम्हाला 10 पाऊंडला 2 म्हणजे 5 पाऊंडला 1, 500-550 रुपयाला 1 असं पडलेलं आहे. आणि हे एक झालं. आणि इथे ना 2-3 टाईपचे युनिफॉर्म्स तुम्ही घालू शकता, तुम्हाला कसे हवे आहेत तसे. आता हा एक अशा टाईपचा आहे आणि याच्या आतमध्ये टी शर्ट घालू शकता तुम्ही. आणि वर असा हा टॉप आहे. आणि हा पण 10 पाऊंडला पडलेला आहे, 2 पॅक. अशा टाईपचे पण घालू शकता. आणि अशी ही स्कूल बॅग आणि हे टी शर्ट असतात असे, हे 2 पॅकमध्ये आलेले आहेत. आणि
3 पाऊंडला 2 आहे ते. आणि याच्या आतमध्ये ना असे टी शर्ट तुम्ही घालू शकता. हे विंटरमध्ये वगैरे हे खूप छान पडतं. आणि समरमध्ये मग कॉटनचे तुम्ही, आणि समरमध्ये मग ते कॉटनचे 2 फ्रॉक दाखवले तसे तुम्ही घालू शकता. आणि आरवसाठी पण सेम असे 2 टी शर्ट. आणि ट्राउझर काय त्याच्या साईजची भेटलीच नाही, ते नेहमीचंच आहे आमचं, कधी भेटतच नाही त्याच्या साईजचं लवकर. आणि असे लेगिन्स, असे ट्राउझर्स सुद्धा मिळतात. याच्यावर टी शर्ट घातलं म्हणजे हा पण एक युनिफॉर्म तयार होतो. आणि असे सॉक्स. आता फक्त शूज तेवढे राहिलेले आहेत. तर अशा तऱ्हेने आमची स्कूल युनिफॉर्मची अर्धवट शॉपिंग झालेली आहे, अजून कंप्लीट झालेली नाहीये. तर हा मी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ केलेला आहे, कारण मागचे 2-3 आठवडे खूप बिझी गेलेले आहेत. तर सांगा मला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि थोडासा वेळ काढून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.